नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, आज आपण टी परीक्षेसाठी इयत्ता 5वी ते 10वीच्या भूगोलच्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे असे 50 प्रश्न पाहणार आहोत। तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? योग्य पर्याय आहे 3। तर पृथ्वीचा केंद्रभाग हा निफी या नावाने ओळखला जातो। प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणता घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो? योग्य पर्याय आहे 2। तर पश्चिमी चक्रवात हा घटक भारताच्या वायव्य भागात हिवाळ्यात पाऊस पडण्यास कारणीभूत ठरतो। प्रश्न क्रमांक 3, उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील खालीलपैकी कोणता पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे? योग्य पर्याय आहे 3। तर निमगिरी, नल्लामाला, पालकोंडा व अन्नाईमुडी हा उत्तरेकडून दक्षिणेकडे पूर्व घाटातील पर्वत शिखरांचा क्रम बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 4, पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात? योग्य पर्याय आहे 2। तर पर्वतीय वाऱ्यांना चिनूक वारे असे अमेरिका आणि कॅनडा या विभागात म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, एल निनो उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा डॅश डॅश आहे? योग्य पर्याय आहे 2। तर एल निनो उबदार पाण्याचा समुद्र प्रवाह वाहणाऱ्या देशाचा किनारा पेरू हा आहे। प्रश्न क्रमांक 6, वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे? योग्य पर्याय आहे 4। तर वातावरणातील ट्रोपोस्फियर हा थर दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, सन 2006 सालानंतर खालीलपैकी कोणत्या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येते? योग्य पर्याय आहे 4। तर सन 2006 सालानंतर प्लुटो या ग्रहाला सूर्यमालेतील ग्रह मानले जात नाही परंतु बटू ग्रह म्हणून ओळखण्यात येते। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात? योग्य पर्याय आहे 2। तर आफ्रिका या प्रदेशास हजारो भाषांची भूमी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते पठार कललेले नाही? योग्य पर्याय आहे 4। तर तिबेटचे पठार हे कललेले नाही। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? योग्य पर्याय आहे 4। तर घड्या हा भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही। प्रश्न क्रमांक 11, डॅश डॅश टक्के सौरशक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही? योग्य पर्याय आहे 3। तर 49% सौरशक्ती ही पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही। प्रश्न क्रमांक 12, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास पुढीलपैकी किती किमी आहे? योग्य पर्याय आहे 3। तर पृथ्वीचा ध्रुवीय व्यास हा 12,714 किमी आहे। प्रश्न क्रमांक 13, पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास काय म्हणतात? योग्य पर्याय आहे 1। तर पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळास विषुववृत्त असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 14,
अश्व अक्षांश म्हणजे काय? योग्य पर्याय आहे 2. अश्व अक्षांश म्हणजेच 25 अंश अक्षांश होय. प्रश्न क्रमांक 15. 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना डॅश डॅश म्हणतात. योग्य पर्याय आहे 4. तर 21 जून व 22 डिसेंबर या दिवसांना संपात दिन असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16. 2 रेखावृत्तातील सर्वाधिक अंतर हे विषुववृत्तावर डॅश डॅश किमी असते. योग्य पर्याय आहे 1. तर 2 रेखावृत्तातील सर्वाधिक अंतर हे विषुववृत्तावर 110 किमी असते. प्रश्न क्रमांक 17. डॅश डॅश या तारखेपासून उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास आरंभ होतो. योग्य पर्याय आहे 4. तर 21 डिसेंबर या तारखेपासून उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास आरंभ होतो. प्रश्न क्रमांक 18. कॉन्रॅड हा भाग डॅश डॅश आवरणात आढळून येतो. योग्य पर्याय आहे 2. तर कॉन्रॅड हा भाग शिलावरण या आवरणात आढळून येतो. प्रश्न क्रमांक 19. प्रावरण व शिलावरणास अलग करणाऱ्या थराला डॅश डॅश असे म्हणतात. योग्य पर्याय आहे 2. तर प्रावरण व शिलावरणास अलग करणाऱ्या थराला मोहविलगता असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20. गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे? योग्य पर्याय आहे 2. तर गुरु शिखर हे अरवली या पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर आहे. प्रश्न क्रमांक 21. भारताची दक्षिणोत्तर लांबी किती किमी आहे? योग्य पर्याय आहे 1. तर भारताची दक्षिणोत्तर लांबी ही 3214 किमी आहे. प्रश्न क्रमांक 22. झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान डॅश डॅश हिमालयात आहे. योग्य पर्याय आहे 2. तर झास्कर, लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान हे काश्मीर हिमालयात आहे. प्रश्न क्रमांक 23. डॅश डॅश हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. योग्य पर्याय आहे 1. तर अरवली हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? योग्य पर्याय आहे 4. तर गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटात जुळते? योग्य पर्याय आहे 2. तर निलगिरी टेकडी ही पूर्व आणि पश्चिम घाटात जुळते. प्रश्न क्रमांक 26. पालकच्या सामुद्रध्वनीमुळे कोणते देश एकमेकांपासून वेगळे होतात? योग्य पर्याय आहे 3. तर पालकच्या सामुद्रधुनीमुळे भारत व श्रीलंका हे देश एकमेकांपासून वेगळे होतात. प्रश्न क्रमांक 27. सूर्यमालेतील कोणता ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो? योग्य पर्याय आहे 3. तर सूर्यमालेतील शुक्र हा ग्रह मॉर्निंग स्टार म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 28. पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली किती किमी खोलीपर्यंत आहे? योग्य पर्याय आहे 2. तर पृथ्वीचा केंद्रबिंदू भूपृष्ठाखाली 6371 किमी खोलीपर्यंत आहे. प्रश्न क्रमांक 29. एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये डॅश डॅश नावाने ओळखले जाते.
योग्य पर्याय आहे 4. तर एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये कॉपी बहार सरी या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30. भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? योग्य पर्याय आहे 3. तर भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन ही चंदीगड या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 31. राजस्थानातील डॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. योग्य पर्याय आहे 1. तर राजस्थानातील जैसलमेर हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 32. डॅश ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर सियाचीन ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला? योग्य पर्याय आहे 1. तर हत्ती या प्राण्याला राष्ट्रीय वारसा हा दर्जा भारत सरकारने बहाल केला. प्रश्न क्रमांक 34. युनेस्कोने कोणत्या विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला? योग्य पर्याय आहे 4. तर युनेस्कोने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठास जगातील सर्वात मोठ्या विद्यापीठाचा दर्जा दिला. योग्य पर्याय आहे 2. तर अन्नावर प्रक्रिया करणारा उद्योगधंद्यास सनराइज इंडस्ट्री असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ डॅशची खाडी आहे. योग्य पर्याय आहे 4. तर कोकणच्या दक्षिण सरहद्दीजवळ तेरेखोलची खाडी आहे. प्रश्न क्रमांक 37. खांदेरी व उंदेरी ही डॅश आहेत. योग्य पर्याय आहे 4. तर खांदेरी व उंदेरी ही बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 38. दरकेसा टेकड्या डॅश जिल्ह्यात आहेत. योग्य पर्याय आहे 1. तर दरकेसा टेकड्या ह्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. प्रश्न क्रमांक 39. सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात डॅश आहेत. योग्य पर्याय आहे 2. तर सातपुडा पर्वतरांगांमधील अमरावती जिल्ह्याच्या उत्तर भागात गाविलगड टेकड्या आहेत. प्रश्न क्रमांक 40. ठाणे जिल्ह्यात डॅश येथे गरम पाण्याचे झरे आहेत. योग्य पर्याय आहे 3. तर ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे गरम पाण्याचे झरे आहेत. प्रश्न क्रमांक 41. पनामा कालवा हा डॅश महासागरांना जोडतो. योग्य पर्याय आहे 2. तर पनामा कालवा हा अटलांटिक व पॅसिफिक महासागरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 42. फिनलँड देशाची राजधानी कोणती? योग्य पर्याय आहे 1. तर हेल्सिंकी ही फिनलँड देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 43. ग्रेट बॅरियर रीफ कोठे आहे? योग्य पर्याय आहे 2. तर ग्रेट बॅरियर रीफ हे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 44. हिऱ्यांचे शहर म्हणून दक्षिण आफ्रिकेतील कोणत्या शहरास ओळखले जाते? योग्य पर्याय आहे 2. तर हिऱ्यांचे शहर म्हणून किंबर्ले या दक्षिण आफ्रिकेतील शहरास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी डॅश ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. योग्य पर्याय आहे 2. तर काराकोरम ही जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे.
प्रश्न क्रमांक 46. मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश महासागरात आहे. योग्य पर्याय आहे 3. तर मरियाना गर्ता ही जगातील सर्वात खोल गर्ता पॅसिफिक महासागरात आहे. प्रश्न क्रमांक 47. खालीलपैकी कोणत्या राज्यामधून कर्कवृत्त जात नाही? योग्य पर्याय आहे 3. तर तेलंगणा राज्यामधून कर्कवृत्त जात नाही. प्रश्न क्रमांक 48. भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून डॅश डॅश ओळखले जाते. योग्य पर्याय आहे 1. तर भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक म्हणून इंदिरा पॉइंट ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 49. इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर आहे? योग्य पर्याय आहे 2. तर इंदिरा पॉइंट ही निकोबार या बेटावर आहे. शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 50. गारो, खासी, जैतिया या टेकड्या खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत? योग्य पर्याय आहे 4. तर गारो, खासी, जैतिया या टेकड्या मेघालय या राज्यात आहेत. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा व बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.